फूड क्वीन मेघामध्ये आज आपण शेवयाचा उपमा करणार आहोत। एक खास टिप मी तुम्हाला येथे सांगणार आहे, जेणेकरून शेवयाची प्रत्येक शीत ही मोकळी मोकळी होईल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये 2 वाटी पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाण्याला उकळी येऊ द्यायचं। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये 1 वाटी शेवया टाकून घ्यायच्या आहेत। शेवया ह्या 70% शिजवायच्या आहेत, बाकी 30% त्या वाफेवर शिजल्या जातात। या ठिकाणी 3 मिनिटं या शेवया शिजवून घेतलेल्या आहेत। शेवयाचा तुकडा पडला तर शेवया शिजल्या असे समजावे। आता ह्या शेवया एका चाळणीत काढून घ्याव्या। ह्या शेवया गरम पाण्यामधून काढल्यामुळे त्याची शिजण्याची प्रोसेस ही चालूच असते, तर ही प्रोसेस थांबवण्यासाठी त्याचा गिचका होऊ नये किंवा ओव्हरकुक होऊ नये म्हणून यावर थंड पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून ह्याची शिजण्याची प्रोसेस तेथेच थांबते। या ठिकाणी 12 ते 15 काजू, मटार पाव कप, बीन्स 5 ते 6, गाजर अर्धा घेतलेला आहे। सर्व भाज्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत। मी या ठिकाणी गव्हाच्या शेवया वापरलेल्या आहेत। बाजारात तांदळाच्या शेवया पण मिळतात, त्याचाही उपमा अप्रतिम होतो। पोटभरीचा नाश्ता किंवा हलक्या फुलक्या डिनरसाठी हा पुलाव तुम्ही खाऊ शकता। एक छोटी सिमला मिरची घ्यायची आहे, बारीक कट करायची। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता फोडणीसाठी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचे आहे। तेल गरम झालं की ह्यामध्ये 12 ते 15 काजू टाकून फ्राय करून घ्यायचे आहे। काजूचा कलर चेंज झाला की काजू हे काढून घ्यायचे आहेत। दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या आहेत। मिरच्यांचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता काजू तळलेल्या तेलामध्येच फोडणी करून घ्यायची आहे। तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 5 ते 6 मिरे आणि 3 वेलची टाकून घ्यायचे आहेत। कढीपत्त्याची पाने टाकायची, साधारणतः 8 ते 10। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता ह्यामध्ये चिरलेल्या सर्व भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत। बीन्स, गाजर, सिमला मिरची, मटर, या सर्व भाज्या 2 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत। ह्यामध्ये थोडे पाणी टाकून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं। भाज्या ह्या ओव्हरकुक करायच्या नाही आहेत। या ठिकाणी 2 मिनिटं झालेली आहेत आणि भाज्या जशा शिजल्या पाहिजेत तशा शिजलेल्या आहेत। या ठिकाणी आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा साखर टाकायची आहे आणि आपण शिजवलेल्या ज्या शेवया आहेत ह्या टाकून मिक्स करून घ्यायचं आहे।
शेवया ह्या अलगद हातानेच हळूवार मिक्स कराव्यात. झाकण लावून एक वाफ घ्यायची आहे. या ठिकाणी वाफ घेऊन 1-2 मिनिटं झालेली आहेत. आता या ठिकाणी अर्धा चमचा मिरी पावडर टाकून घ्यायची. अलगद मिक्स करून तळलेले काजू घालून घ्यायचे आहेत. चविष्ट असा शेवयाचा पुलाव म्हणा किंवा उपमा तयार झालेला आहे. तो आता आपण सर्व करून घेऊ. तुम्हीही अशाच पद्धतीने बनवा आणि मला तुमचे अनुभव कळवा. तर मग अशाच एका नवीन रेसिपीसह लवकरच भेटू. तोपर्यंत खात रहा, मजेत रहा. धन्यवाद.